धक्कादायक बातमी रायगडच्या उरणमधून। पनवेलमध्ये तरुणीची निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। 26 जुलैला रात्रीच्या सुमारास तरुणीची हत्याचं उघड झालं। या तरुणीसोबत आरोपी दाऊद शेखने काही वर्षांपूर्वी छेडछाड केली होती, त्यामुळे दाऊद शेखवरच संशयाची सुई आहे। मृत तरुणीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रकरणी आता उरणमधील नागरिक संतप्त झाले आहेत। त्यांनी उरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। उरणमधील संतप्त नागरिकांनी घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढलेला आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी एक पथक कर्नाटकाला रवाना झालेला आहे। ही केस फास्ट ट्रॅकवर कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करण्यात येते आहे। संशयित आरोपी मूळ कर्नाटकचा असल्याचं समोर आलेलं आहे, त्यामुळे पोलिसांचं एक पथक सध्या कर्नाटकात दाखल झालेलं आहे। तरुणीच्या हत्येप्रकरणी आज उरण बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यासोबतच संतप्त झालेल्या नागरिकांनी आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी हे तुम्ही उरणमधील लाईव्ह दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकताय। त्या ठिकाणी नागरिक संतप्त भूमिकेमध्ये आहे। फास्ट ट्रॅकवर कोर्टात ही तरुणीच्या हत्येची केस लवकरात लवकर सोडवून दोषीला शिक्षा द्यावी, फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात येते।